यानंतर बघूयात आत्ताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी। 12 दिवसांच्या युद्धबंदीनंतर इराण आणि इस्रायल युद्धबंदीची घोषणा करण्यात आली। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही अशी घोषणा केली आहे। सकाळी 9:30 पासून ही युद्धबंदी लागू होणार आहे। कतार आणि अमेरिकेने युद्धबंदीसाठी हा पुढाकार घेतला असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे आता 12 दिवसांनंतर इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध संघर्ष अखेर थांबणार आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे। सकाळी 9:30 वाजल्यापासून ही युद्धबंदी लागू करण्यात येणार आहे। त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही सगळ्यात मोठी घोषणा केली आहे। तब्बल 12 दिवसांच्या नंतर इराण आणि इस्रायल यांच्यातील हे युद्ध संपणार आहे। कतार आणि अमेरिकेने या युद्धबंदीसाठी पुढाकार घेतला असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। तब्बल 12 दिवस इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू होतं। याचे अनेक जागतिक आणि भारतावर देखील परिणाम दिसून आले आणि त्यानंतर आता 12 दिवसांनंतर इराण आणि इस्रायल युद्धबंदीची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे। सकाळी 9:30 वाजल्यापासून ही युद्धबंदी लागू होणार आहे। यासाठी कतार आणि अमेरिकेने पुढाकार घेतला असल्याचं देखील समोर आलंय। त्यामुळे आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी। अखेर 12 दिवसांच्या नंतर इराण आणि इस्रायल या युद्धामध्ये मोठी घोषणा करण्यात आली आहे। इराण आणि इस्रायल या युद्धावर बंदी घालण्यात आली आहे। कतार आणि अमेरिकेने युद्धबंदीसाठी हा पुढाकार घेतल्याचं कळतंय। युद्धबंदीबाबत ट्रम्प आणि नेत्यानाहू यांची फोनवरून चर्चा झाली आणि त्यानंतर इराणकडून हल्ले थांबवण्याची अट मान्य करण्यात आली। त्यामुळे अखेर 12 दिवसांनंतर हा युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आलाय। सकाळी 9:30 वाजल्यापासून ही युद्धबंदी लागू होणार आहे। कतार आणि अमेरिकेने युद्धबंदीसाठी हा पुढाकार घेतल्याचं कळतंय। त्यामुळे युद्धबंदीबाबत ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आणि त्यानंतर इराणकडून हल्ले थांबवण्याची अट ही मान्य करण्यात आली।